आज आपण बाहेर गाड्यावर मिळतात सेम तसेच कुरकुरीत कांदा भजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करणार आहोत। विशेष करून भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि खमंग आणि टेस्टी बनतात। जर तुम्हाला कांदा भजी आवडत असेल तर या पद्धतीने नक्की करून पहा आणि ही कांदा भजीची रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। कांदा भजीसाठी मी 4-5 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। हाताने असे थोडेसे मोकळे करून घ्यायचं। त्यामध्ये मग मीठ, हळद, लाल तिखट, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायचं आहे आणि हातावर चुरडून ओवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिट आपण हे असंच ठेवून द्यायचं। आता 10 मिनिटानंतर पहा कांद्याला असं पाणी सुटलेलं आहे आणि कांदा असं ओलसर आहे। आता यामध्ये मावेल तेवढं आपण बेसन ऍड करून घ्यायचं आहे। मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि संपूर्ण बेसन मला लागलेलं आहे। कुरकुरीत भजी आपल्याला बनवायचं आहे त्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही। आता कढईमध्ये तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता मी भजी सोडून घेते। मध्यम आचेवर भजी आपल्याला छान मस्त कुरकुरीत सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। खूप हाय गॅस करायचं नाही, नाहीतर भजी फक्त वरतूनच कलर येईल, आतमध्ये कच्चं राहील। हे पहा मस्त आपले कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत आणि खूपच क्रिस्पी झालेले आहेत। या भजीकरिता खूप फाईन बेसनाचा वापर तुम्ही करू नका। कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं टाकू शकता। आज मी फक्त बेसनापासूनच हे बनवलेले आहेत आणि घरचंच दळलेलं बेसन असल्यामुळे खूपच कुरकुरीतही झालेले आहेत। पाण्याचा वापर न केल्यामुळे भजी थंड झाल्यानंतरही मस्त कुरकुरीतच राहतात, अजिबात नरम पडत नाहीत आणि मध्यम गॅसवर आपण हे तळल्यामुळे नरम पडण्याची शक्यताच उरत नाही। पावसाळ्यात कुरकुरीत कांदा भजी आणि चहाचं कॉम्बिनेशन कोणाकोणाला आवडते कमेंट करा। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे।